दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने वडाळा गावात अनंत चतुर्दशी व ईद ए मिलादच्या विशेष पार्श्वभूमीवर एक विशेष रूट मार्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात 13 पोलीस अधिकारी आणि 78 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। या रूट मार्चचा उद्देश हिंदू आणि मुस्लिम समुदायामध्ये शांतता व एकोप्याचे संबंध कायम ठेवणे आणि जातीय तणावाला प्रतिबंध करणे हा होता। आज रोजी इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आगामी सण उत्सव जो आहे विसर्जन, गणपती विसर्जन तसेच बकरी ईद 16 तारखेला जे ईद ए मिलाद आहे मुस्लिम बांधवांचा सण, त्या अनुषंगाने आज रूट मार्च घेण्यात आला होता। या रूट मार्च करता 13 अधिकारी होते आणि 78 पोलीस कर्मचारी, RCP जवान तसंच SRPF प्लाटून उपस्थित होते। माननीय शेखर देशमुख साहेब, अंबड विभाग तसेच इंदिरानगर पोलीस सर्व अधिकारी व स्टाफ हे उपस्थित होते। या रूट मार्चच्या अनुषंगाने कोणत्या जातीय तेढ निर्माण होऊ नये तसेच मुस्लिम बांधव, हिंदू बांधव यांच्यामध्ये एकोप्याचे संबंध राहावे या अनुषंगाने हा रूट मार्च घेण्यात आलेला आहे। कुणाला वडाळगाव तसेच इंदिरानगर परिसरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की कोणताही जातीय अफवा अथवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी। जर असा काही प्रसंग दिसून आल्यास तर तात्काळ 112 डायल क्रमांक तसेच इंदिरानगर पोलिसांशी संपर्क साधावा। आम्ही पोलीस जनतेचे सेवक आहोत, त्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे ही विनंती। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पार पडला। यावेळी इंदिरानगर पोलीस विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। संकेत भंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक।